जेव्हा माझ्या सासरेंनी त्या अंधाऱ्या खोलीला जड लोखंडी दाराची कडी लावली, तेव्हा त्या आवाजाने माझ्या अंगावर काटा आला. माझ्या सासूने तिच्या पूर्ण ताकदीने माझा उजवा हात पिरगळला, ज्यामुळे माझ्या मनगटावरच्या बांगड्या फुटल्या आणि काचेचे तुकडे माझ्या हातात घुसले. माझे वडील माझ्या समोर हतबल उभे होते आणि सासऱ्याने छातीवर हात ठेवून आणि एक भयानक हास्य करत एक पैज लावली. जर तुला तुझ्या मुलीला जिवंत पाहायचं असेल तर शहरातील तो मौल्यवान भूखंड ताबडतोब माझ्या नावावर कर. नाहीतर लक्षात ठेव, ती रिकाम्या हाताने आली आहे आणि प्रेत म्हणूनच इथून जाईल. त्यांना वाटले होते की ते एका बंद खोलीतील एका भयंकर सहन करू शकेल. तो वृद्ध बाप शरण गेला असता. त्याच्याकडे सुटकेचा कोणताही मार्ग उरला नसता. पण त्या क्रूर माणसांना याची कल्पना नव्हती की ज्या मुलीला ते असहाय्य, निराधार आणि मृत समजत होते, तिच्या लाल दुपट्ट्यामध्ये लपवलेला एक छोटासा मायक्रोफोन त्यांच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक घाणेरड्या शब्दाला कौटुंबिक हिंसाचाराच्या अजामीन पात्र FIR मध्ये रूपांतरित करत होता. बाहेर लाईट बंद करून गाड्या उभ्या होत्या आणि त्या काळोखात माझ्या इशाऱ्याची वाट पाहत होत्या, कारण मी त्या खोलीत पाऊल ठेवण्याआधीच मी एक असा भयंकर आणि अचूक भूलभुलैया तयार केला होता की नुसता विचार करूनही त्यांच्या पायाखालची जमीन सरकली असती. मी एका अगदी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगी आहे, जिचं नाव आहे अंजली. आमचं घर मोठ्या शहराच्या गजबजाटापासून दूर एका शांत लहानशा गावात होतं, जिथे सकाळची सुरुवात मंदिरातील भजनांनी आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने व्हायची. माझे वडील हरीश शर्मा एका सरकारी कार्यालयात एका सामान्य कारकून होते, ज्यांचं संपूर्ण आयुष्य 2 स्वप्नांभोवती फिरत होतं. आपल्या कार्यालयाची पूर्ण प्रामाणिकपणाने आणि सचोटीने सेवा करणे. पहिले म्हणजे त्यांचे काम पूर्ण करणे आणि दुसरे म्हणजे त्यांच्या एकुलत्या एक मुलीला शिक्षण देऊन तिचे लग्न अशा चांगल्या कुटुंबात लावणे जिथे तिचे लाड होते, जिथे तिला कशाचीही कमतरता भासणार नव्हती. आमचं घर फार मोठं नव्हतं. माती आणि विठांनी बांधलेलं एक छोटंसं घर होतं, पण त्या छोट्याशा अंगणात तुळशीचं एक पवित्र रोप होतं, जिच्या सावलीत मी विसावा घ्यायचे. मी बसून उज्ज्वल भविष्याची रंगबेरंगी स्वप्ने विणत असे. मला अजूनही आठवतं, जेव्हा मी कॉलेजमधून दमून घरी यायचे, तेव्हा बाबा संध्याकाळी ऑफिसहून परतताना माझ्यासाठी नेहमी सुवासिक मोगऱ्याची फुले किंवा माझी आवडती ताजी खवा बर्फी आणायचे. जेव्हा कधी मी त्यांचे फाटलेले बूट बघायचे, तेव्हा मी म्हणायचे, बाबा, तुम्ही स्वतःसाठी नवीन बूट का घेत नाही? तू नेहमी माझ्यावरच पैसे खर्च करतेस. ते आपल्या भेगा पडलेल्या टाचा लपवत नेहमी हसत आणि प्रेमाने म्हणायचे, वेड्या मुली, जेव्हा तू हसत हसत सासरच्या घरी जाशील तेव्हा माझ्या जुन्या बुटांचे भाग्यही उजळून निघेल. मला हे माहीतच नव्हतं की बाबा वापरत असलेली ती पालखी माझ्या आनंदाचे प्रतीक होती. त्यांना जे एक वाहन वाटले होते ते प्रत्यक्षात एका सजवलेल्या अंत्ययात्रेपेक्षा कमी नव्हते. मी खूप लहान असताना माझी आई वारली होती, त्यामुळे बाबांनीच मला आई आणि वडील दोघांचेही प्रेम दिले. त्यांनी मला कधीही अनाथ किंवा पदराच्या संरक्षणाशिवाय असल्याची जाणीव होऊ दिली नाही. ते पहाटे लवकर उठून माझ्यासाठी पराठे बनवत असत. ते माझ्या केसांच्या वेण्या घालून मला शाळेत सोडायचे. त्यांचे ऑफिसमधील सहकारी त्यांना नेहमीच चिडवायचे, शर्माजी, हे आपल्या मुलीला कलेक्टर बनवतील. पण बाबा फक्त हसायचे. मी मोठी होत गेली तशी त्यांची चिंता वाढत गेली. मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये मुलीला वाढवणे ही एक जबाबदारी आणि एक न बोललेली भीती घेऊन येते. दुःख नेहमीच चोहीकडे असते, हे खरं आहे. जेव्हा माझं पदवी शिक्षण पूर्ण झालं, तेव्हा माझ्या वडिलांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. ते म्हणायचे, अंजली आता लग्नाच्या वयाची झाली आहे आणि त्यांनी तिच्यासाठी योग्य वर शोधायला सुरुवात करावी. माझ्या वडिलांनाही त्यांच्या बचतीचा हिशोब करायला सुरुवात केली. त्यांनी आयुष्यभर केलेल्या सर्व लहान मोठ्या मुदत ठेवींची रक्कम एकत्र केली. आम्ही आमची बचत आणि मुदत ठेवी एकत्र करायला सुरुवात केली, जेणेकरून जेव्हा एखादी चांगले स्थळ येईल
तेव्हा आम्हाला कोणाकडे याचना करावी लागणार नाही. लग्नाची अफवा पसरू लागताच आमच्या गावातील सुमितच्या घरून एक स्थळ आले. सुमितचे कुटुंब शहरातील सर्वात प्रभावशाली, श्रीमंत आणि सधन कुटुंबांपैकी एक मानले जात होते. ते श्रीमंत आणि सधन मानले जात होते. शहराच्या एका उच्चभ्रू भागात त्यांचे एक भव्य 3 मजली घर, आलिशान गाड्यांचा थापा आणि उच्च सामाजिक प्रतिष्ठा होती. जेव्हा सुमितचे आई वडील, माझे भावी सासू सासरे पहिल्यांदा आमच्या लहानशा साध्या घरात आले, जेव्हा ते आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर इतका विनय, त्यांच्या शब्दात इतका गोडवा आणि डोळ्यात इतके प्रेम होते की माझे साधे निरागस वडील त्यांच्या या ढोंगाला बळी पडले. माझ्या सासूबाई सावित्री देवींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, माझे चुंबन घेतले आणि म्हणाल्या, आम्हाला फक्त अशीच साधी मुलगी हवी होती, जी आमचं घर सांभाळू शकेल आणि जिला हुंड्याची गरज लागणार नाही. सुमितनेही माझ्याशी एकट्याने बोलण्याची इच्छा व्यक्त केली आणि जेव्हा आम्ही गच्चीवर गेलो तेव्हा तो मला अगदी गंभीरपणे म्हणाला, अंजली, मला तुझ्या वडिलांच्या संपत्तीची किंवा पैशांची पर्वा नाही. माझी स्वतःची एक चांगली नोकरी आहे आणि मला फक्त एक सुसंस्कृत, सुशिक्षित मुलगी हवी आहे, जी माझ्या आई वडिलांचा आदर करेल. हे शब्द ऐकून माझं निरागस मन पूर्णपणे वितळलं आणि मला वाटलं की इतका समजूतदार, संयमी आणि आधुनिक विचारांचा जीवनसाथी मिळाल्यामुळे मी जगातील सर्वात भाग्यवान मुलगी आहे. पण पडद्यामागे असलेलं वास्तव काही वेगळंच होतं, जे आम्हाला दिसू शकत नव्हतं. नातं निश्चित होताच सुमितच्या कुटुंबाचा चेहरा मोहरा हळूहळू बदलू लागला, पण ते इतके सूक्ष्म होते की बाबांनी त्याकडे दुर्लक्ष केले, कारण त्यांना वाटले की हे मोठ्या कुटुंबाचे केवळ रीत आहे. साखरपुड्याच्या वेळी ते म्हणाले की पाहुणे दूर दूरहून येतात, त्यामुळे लग्न एखाद्या लहान साध्या घरात न होता शहरातील सर्वात महागड्या पंचतारांकित हॉटेलमध्ये व्हायला हवे. मात्र बाबांच्या बजेटला धक्का बसला होता. त्यांनी आपल्या मुलीच्या सुखासाठी कोणतीही कसर सोडली नाही. सुमितच्या कुटुंबाची प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक विनंती पूर्ण करण्यासाठी बाबांनी आपली आयुष्यभराची बचत, कष्टाने कमावलेला भविष्य निर्वाह निधी खर्च केला आणि आमच्या वडिलोपार्जित गावातील जमिनीचा मोठा भाग कवडीमोल भावाने विकला. त्यांनी एक भव्य दिव्य लग्न आयोजित केले, त्यावर भरमसाठ खर्च केला, जेणेकरून त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीला तिच्या सासरच्या लोकांकडून कधीही टोमणे किंवा दोषारोप सहन करावे लागणार नाहीत. माझे वडील दिवस रात्र प्रत्येक लग्न समारंभाला हजेरी लावत होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण त्यांच्या डोळ्यात फक्त एकच आशा होती, माझी मुलगी एका चांगल्या घराची राणी बनणार होती. लग्नाचा दिवस उजाडला होता, तुताऱ्या वाजत होत्या, सगळीकडे रोषणाई होती आणि मी लाल साडी नेसून बुरख्याआड बसून माझ्या नव्या आयुष्याची स्वप्ने पाहत होते. मंडपात लग्नाचे विधी सुरू असताना सुमितचा हात माझ्या हातात होता, पण मला हे माहीत नव्हतं की तो मला आधार देण्यासाठी नाही, तर तो माझा गळा दबण्यासाठी पुढे सरसावला. जेव्हा तो निरोपाचा क्षण आला, आजही ते दृश्य आठवून माझ्या डोळ्यासमोर अंधार दाटून येतो आणि हृदयाची धडधड वाढते. जेव्हा बाबांनी माझा थरथरता हात सुमीच्या मजबूत हातात ठेवला, तेव्हा त्यांचेही हात खूप थरथरत होते, जणू काही त्यांना काहीतरी अघटित घडणार असल्याची पूर्वसूचना मिळाली होती. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू माझ्या आनंदाचे प्रतीक असलेला माझा लाल रेशमी स्कार्फ भिजवत होते. तिने सुमित समोर हात जोडून आपली पगडी त्याच्या पायाशी ठेवत म्हटले, बाळा, माझी बाहुली खूप नाजूक आहे. तिने कधीही दुःख पाहिलेले नाही. तिला कधीही इजा होऊ देऊ नकोस. जर तिच्याकडून नकळतपणे एखादी चूक झाली तर तिला तुमची स्वतःची मुलगी समजून कृपया तिला माफ करा. सुमितने चातुर्य आणि नम्रतेचा आव आणत वडिलांच्या पाया पडत गोड आवाजात म्हटले, बाबूजी, तुम्ही का रडत आहात? अंजली आता तुमची मुलगी नाही, तर आमच्या घराची लक्ष्मी आहे. तुम्ही निश्चिंतपणे घरी जाऊ शकता. ती कधीही एकही अश्रू ढाळणार नाही. पण तो खोटारडा, दुर्गुणांचा नाश करणारा होता. तो दिलासा क्षणिक होता,
निरोप समारंभ संपताच मी सुमित सोबत गाडीच्या मागच्या सीटीवर जाऊन बसले. वडिलांचे घर मागे सोडताना माझे डोळे पाण्याने भरले होते. जशी आमची सजवलेली गाडी आमच्या छोट्या गावाची सीमा ओलांडून शहराकडे जाणाऱ्या निर्मनुष्य महामार्गावर आली, तसा सुमितच्या चेहऱ्यावरचा गोड भाव अचानक नाहीसा झाला. जणू कोणीतरी त्याच्या चेहऱ्यावरून मुखवटा फाडून काढला होता, तसा तो नाहीसा झाला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र थंडपणा आणि राग चमकून दिसला. त्याने खिशातून आपला स्मार्टफोन काढला आणि माझ्याकडे न पाहता त्याची आई सावित्री देवी यांना फोन केला. फोनवर बोलताना तो अतिशय कठोर आणि कडक स्वरात म्हणाला, "हो आई, त्याने मला दिलेली गाडी ठीक आहे. ती मध्यम श्रेणीची गाडी आहे, उच्च श्रेणीची नाही. पण लग्नाच्या ठिकाणी त्याने रोख जे पैसे देण्याचे वचन दिले होते त्यात 2 लाख रुपये कमी आहेत." तो म्हातारा म्हणाला की त्याला बँकेतून पैसे काढायला थोडा त्रास झाला आणि नंतर तो राहिलेले पैसे परत करेल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. धक्का बसल्याने आणि घाबरल्याने मी सुमितकडे पाहिले आणि हळू आवाजात विचारले, "सुमित, काय झाले? बाबांनी त्यांचं सर्वस्व दिले आणि मग तू पैशांबद्दल बोलतोस?" माझं बोलणं पूर्णही झालं नव्हतं. तेवढ्यात त्याने मला मध्येच थांबवलं, माझ्याकडे रागाने पाहिलं आणि कठोर स्वरात म्हणाला, "गप्प बस अंजली. काय बघते आहेस तू? लग्नाची व्यवस्था करताना तुझ्या बाबांनी मोठी मोठी वचनं दिली होती, पण ऐन वेळी ती पूर्ण केली नाहीत. 2 लाख रुपये कमी दे ही काही साधी गोष्ट नव्हती. आमच्या कुटुंबात कोणीही अशी गरिबी कधी पाहिली नव्हती." सुमितचा चेहरा त्या अवस्थेत पाहून माझ्या काळजाला कंप सुटला. गाडीच्या खिडकीतून दिसणार तो दाट काळाकुट्टा अंधार आणि रस्त्यावरील शांततेने मलाही भयावह जाणीव करून दिली की माझ्या आयुष्याचा नवा प्रवास आता सुरू होत होता आणि त्यावर आनंदाचा सूर्य आता उगवणार नव्हता. पण मी अशा एका दलदलीत अडकले होते जिथून परत फिरणे शक्य नव्हते. गाडीतील भयान शांततेने आणि सुमितच्या कठोर शब्दांनी माझ्या हृदयावर केलेल्या जखमा ही तर केवळ सुरुवात होती. शहराच्या उच्चभ्रू भागातील त्या भव्य 3 मजली घरासमोर गाडी थांबली. बाहेरून पाहता घर एखाद्या राजवाड्यासारखे सुंदर आणि भव्य दिसत होते, पण माझ्यासाठी ते एक सोन्याचा पिंजरा ठरणार होते, जिथे माझ्या प्रत्येक श्वासावर नजर ठेवली जाणार होती. मी गाडीतून उतरताच माझी सासू सावित्री देवी आणि सासरे अमरनाथ शर्मा आरतीचे ताट घेऊन मुख्य दारात उभे होते. शेजारी आणि नातेवाईकांसमोर केवळ दिखाव्यासाठी त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला आणि मोठ्या प्रेमाने माझे लाड केले. माझे पाय घराच्या संगमरवरी फरशीला टेकले तेव्हा मला वाटले की कदाचित गाडीबद्दलचे बोलणे हा सुमितचा तात्पुरता राग असावा, जो घरी गेल्यावर शांत होईल. पण गृहप्रवेशाची विधी संपताच आणि पाहुणे एक एक करून निघून लागताच घरातील वातावरण अचानक पण पूर्णपणे बदलले. आरतीचे ताट हातात धरलेल्या माझ्या सासूबाईंनी ते टेबलावर जोरात आपटले आणि त्यांची नजर थेट माझ्या गळ्यात चमकणाऱ्या जड सोन्याच्या हारावर, मनगटातील मौल्यवान बांगड्यांवर आणि बोटांतील हिऱ्याच्या झुमक्यावर पडली. क्षणभरही विचार न करता ती थेट माझ्याकडे आली आणि अत्यंत कठोर स्वरात म्हणाली, "चल अंजली, आता हे जड दागिने काढ. आमच्या घरात लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सुनेचे सर्व दागिने तिजोरीत जमा करण्याची जुनी परंपरा आहे. इथे अशा उगाच प्रदर्शनाची काही गरज नाही." तिच्या स्वरात प्रेम नव्हते, उलट एक विचित्र कडवटपणा आणि लोभ स्पष्टपणे दिसत होता. मी भीक भीक माझ्या सासूकडे पाहिले आणि गप्पपणे माझे सर्व दागिने एक एक करून काढून तिच्या हातात दिले. दागिने तिच्या हातात येताच तिच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य उमटले आणि एकही शब्द न बोलता तिने ते घेतले आणि आपल्या कपाटाकडे निघून गेली. त्या रात्री मी माझ्या लग्नाच्या खोलीत सुमितची वाट पाहत बसले असताना मला एक विचित्र प्रकारची अस्वस्थता आणि बेचैनी जाणवली. खोली गुलाबांनी सजवलेली होती, पण त्याच्या सुगंधाने मला भीती वाटत होती. जेव्हा सुमित खोलीत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नवविवाहित नवरदेवाला शोभणारे आकर्षण किंवा प्रेम नव्हते. ती एका क्रूर जल्लादाची उदासीनता होती. तो आल्याबरोबर त्याने रागाने आपली शेरवानी काढली, कपाटातून एक जुने अलार्म घड्याळ बाहेर काढले आणि माझ्या समोर पलंगावर जोरात आपटले. त्या शांततेत घड्याळाचा टिकटिक आवाज भयावह होता.
सुमितने माझ्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, बघ अंजली, नीट ऐक. मी पहाटे बरोबर 4 वाजताचा अलार्म लावला आहे. ही माझ्या आईची सवय आहे. तिला सकाळी 5 वाजेपर्यंत सुनेने बनवलेला गरम चहा मिळाला पाहिजे. 1 मिनिट भराचाही उशीर झाला तर माझ्यापेक्षा जास्त वाईट कोणालाच वाटणार नाही. आणि हो, आईने तुमच्या वडिलांनी दिलेले दागिने ठेवून घेतले आहेत, पण राहिलेल्या 2 लाख रुपयांबद्दल ती उद्या सकाळी तिच्या वडिलांना फोन केल्यावर त्यांना लवकरात लवकर व्यवस्था करायला सांगा. हे ऐकून मी पूर्णपणे थक्क झाले. माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी रडत रडत म्हणाले की सुमित, आपल्या लग्नाला 24 तास सुद्धा झाले नाहीत आणि तू पुन्हा पैशांबद्दल बोलतोयस. माझ्या वडिलांनी त्यांच्या आयुष्याची सगळी कमाई या लग्नात गुंतवली आहे. आता त्यांच्याकडे काहीच उरले नाही. मी अशा पैशांबद्दल बोलत नाहीये ज्याला आता ते सहन होत नाहीये आणि आता त्यांच्याकडे काहीच उरले नाही. माझे शब्द ऐकून सुमितचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने माझा हात पकडला आणि मला पलंगावर ढकलत म्हणाला, हा मूर्खपणा बंद कर. जर तुझ्या वडिलांकडे पैसे नव्हते तर त्यांनी आपल्या मोठ्या घरात लग्नाची मागणी का घातली? जर तुला शांततेत जगायचे असेल तर मी सांगतो तसे कर. त्या पहिल्या रात्री मी माझ्या बंद खोलीच्या खिडकीतून आकाशातील ताऱ्यांकडे एकटक पाहत राहिले आणि उशीत चेहरा खुपसून रात्रभर रडत राहिले. पण माझे रडणे ऐकायला तिथे कोणीही नव्हते. दुसऱ्याच दिवशी माझ्या छळाची खरी परीक्षा सुरू झाली. पहाटे बरोबर 4 वाजता अलार्म वाजला आणि मी थरथरत्या हाताने जागे झाले. जड साडी नेसून स्वयंपाकघरात गेल्यावर त्या कडाक्याच्या थंडीतही मला सगळी भांडी थंड पाण्याने धुवावी लागली. घरात 2 नोकर असूनही माझ्या सासूबाईंनी स्पष्टपणे सांगितले होते की आमच्या घरात सूनच स्वयंपाकघरातील सगळी कामे, फरशी पुसणे आणि भांडी घासणे करेल, जेणेकरून तिला घरचे महत्त्व कळावे. पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 11-12 पर्यंत मी एखाद्या शेतातील बैलाप्रमाणे घरकामात व्यस्त असायचे. माझ्याकडून अगदी छोटीशी चूक झाली, भाजीमध्ये थोडं जरी मीठ जास्त झालं तरी माझी सासू सगळ्यांसमोर उभी राहून माझ्या वडिलांना शिव्या देऊ लागायची. ती म्हणायची, एका नुसत्या कारकुनाची मुलगी, आम्ही तिला उचलून आमच्या महालात आणले. हे तिच्या 7 जन्मांचे पुण्य आहे. नाहीतर त्याची खरी स्थिती आमच्या घराच्या नोकरांच्या तोला मोलाचीही नाही. माझे सासरे अमरनाथ शर्मा, जे समाजात एक अत्यंत सभ्य, धार्मिक आणि प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचा आव आणत मोठ्या संस्थांना दान देण्याचे नाटक करत होते, त्यांनी घराच्या 4 भिंतींच्या आत येताच आपली खरी ओळख उघड केली. ते दिवाणखान्यातील सोफ्यावर बसायचे, वर्तमानपत्र वाचायचे आणि हसत हसत माझ्या सासूबाईंना प्रोत्साहन देत म्हणायचे, सावित्री, तिला नीट शिकवा. ती एका कारकुनाची मुलगी आहे, नाही का? तिला श्रीमंत घराण्याची रीत शिकायला वेळ लागेल. लग्नाआधी फोनवर माझ्याशी इतक्या गोडपणे बोलणाऱ्या सुमितने मला जगातलं सगळं सुख देण्याचं वचन दिलं होतं, पण आत्ता तो पूर्णपणे त्याच्या आईच्या हातातील कटपुतळी बनला होता. जेव्हा कधी मी रात्री माझ्या खोलीत सुमितकडे हातावरचे फोड दाखवत रडायचे आणि तक्रार करायचे, सुमित, आई माझ्याकडून खूप जास्त काम करून घेते आणि प्रत्येक लहान सहान गोष्टीवरून मला त्रास देते. तू म्हणायचास की तू मला आनंदी ठेवशील, तेव्हा सुमितला माझी दया यायची नाही. आपल्या भावना व्यक्त करण्याऐवजी तो माझ्यावर ओरडायला लागायचा. एका रात्री जेव्हा मी इतकी थकले होते की तो माझे पाय सुद्धा चोळू शकत नव्हता, तेव्हा सुमितने रागाच्या भरात आपला चामड्याचा पट्टा काढला आणि मला निर्दयीपणे मारायला सुरुवात केली. प्रत्येक फटक्याने माझा जीव थरथरत होता, पण इच्छा असूनही मी ओरडू शकले नाही, कारण त्याने दुसऱ्या हाताने माझे तोंड दाबले. तो माझ्या कानात कुजबुजला, बाहेर एक जरी आवाज झाला तर मी तुला आत्ताच्या आत्ता घरातून हाकलून देईन आणि समाजात तुझ्या वडिलांची प्रतिष्ठा धुळीस मिळवीन. मी हताश होऊन जमिनीवर कोसळले आणि रात्रभर वेदनेने विवळत राहिले. या क्रूरतेने आणि निर्दयतेने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. स्वयंपाकघरात घडलेल्या एका लहानशा घटनेमुळे मी भावनावश झाले.
एके दुपारी मी माझ्या सासूबाईंसाठी भाजी बनवत असताना मला सुमितने दिलेल्या मारहाणीची आठवण झाली. वेदना होत असल्यामुळे भाजी थोडी जास्त खारट लागली होती. सासूबाईंनी पहिला घास घेताच तो थुंकून टाकला आणि स्वयंपाकघरात परत गेल्या. तेव्हा त्यांना दिसले की तवा चुलीवर होता आणि तेल उकळत होते. रागाच्या भरात तिने चमच्याने त्या उकळत्या तेलाचे काही थेंब उचलले आणि थेट माझ्या उजव्या मनगटावर शिंपडले. जळत्या तेलाचे थेंब माझ्या त्वचेला लागताच मला माझ्या मांसाच्या जळण्याचा वास येऊ लागला आणि मी वेदनेने किंचाळणारच होते, पण तिने पटकन तिच्या साडीचा पदर माझ्या तोंडात कोंबला आणि माझा गळा दाबत म्हणाली की जर तू एक किंचाळलीस तर लक्षात ठेव, मी हे संपूर्ण जळते भांडे तुझ्या सुंदर चेहऱ्यावर ओतेन. मग बघूया तुझे ते कारकून वडील तुझ्याकडे कसे पाहतात. हो, तसंच होतं. त्या असह्य वेदनेने माझ्या डोळ्यात पाणी तरळालं, पण मी पूर्णपणे हतबल होते. माझा हात पूर्णपणे भाजला होता, पण मला त्यावर मलम लावायची परवानगी नव्हती आणि त्याच भाजलेल्या हाताने मला जेवण बनवावं लागत होतं. यानंतर माझ्या वडिलांविषयी कुठून तरी बातमी मिळाल्यावर त्यांचा लोभ आणखीनच वाढला. शहरातील सर्वात प्रतिष्ठित आणि महागड्या बाजारपेठेत माझ्या मालकीचे एक अत्यंत मौल्यवान वडिलोपार्जित भूखंड आहे. माझ्या वडिलांनी तो भूखंड खूप पूर्वी विकत घेतला होता आणि माझे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तो जपून ठेवला होता, जेणेकरून कोणत्याही संकटाच्या वेळी तो माझ्या उपयोगी पडेल. माझ्या सासू सासऱ्यांची हावरट नजर त्या कोट्यावधी रुपयांच्या भूखंडावर गेली होती. एके दिवशी त्याच रात्री सुमित खोलीत आल्याबरोबर त्याने कपाटातून एक कोरा स्टॅम्प पेपर काढला आणि माझ्या समोरच्या टेबलावर जोरात आपटला. त्याच्या हातात पेन होता. अत्यंत कठोर आणि थंड स्वरात तो म्हणाला, या कागदावर शांतपणे सही करा. यावर लिहिले आहे, तुम्ही तुमच्या वडिलांच्या मालमत्तेवरील आणि व्यापाऱ्याकडे असलेल्या पैशांवरील तुमचे सर्व हक्क स्वेच्छेने सोडून देत आहात. तुम्ही स्वेच्छेने तुमचे हक्क सोडून देत आहात आणि बाजारातील मौल्यवान भूखंड तुमच्या सासऱ्यांच्या नावे हस्तांतरित करण्यास पूर्ण संमती देत आहात. मी स्टॅम्प पेपर सही केली आहे. मी त्याकडे पाहिले आणि थरथरत्या आवाजात स्पष्टपणे नकार दिला. नाही सुमित, मी यावर सही करणार नाही. तो भूखंड माझ्या वडिलांची शेवटची आशा आहे, त्यांच्या म्हातारपणीचा एकमेव आधार आहे. मी त्यांच्यासोबत असं काहीही करणार नाही. मी त्यांचा असा विश्वासघात करू शकत नाही. माझा नकार ऐकून सुमितच्या आतला पशु पूर्णपणे जागा झाला. माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच त्याने पूर्ण ताकदीने माझी वेणी पकडली आणि मला पलंगावरून खाली जमिनीवर ओढले, पण त्याने जराही दया दाखवली नाही. त्याने मला फरशीवरून ओढत खोलीच्या कोपऱ्यातल्या थंड आणि अंधाऱ्या बाथरूमकडे नेले. मी सुमितचे पाय धरून मला माफ कर, मला मारू नकोस असे ओरडत राहिले, पण त्याने मला लाथ मारली आणि रूममध्ये ढकलले. त्याने बाहेरून दरवाजा बंद केला आणि दिवे बंद केले. रात्रभर मी त्या थंडीत तिथेच पडून राहिले. मी दिवा लावला आणि विझवला. मी रात्रभर त्या थंड संगमरवरी फरशीवर कपड्या विना भुकेलेली आणि ताणलेली पडून राहिले. थंडीने माझे संपूर्ण शरीर ठणकत होते. मी थरथरत होते. पाण्यामुळे माझ्या हातावरची जखम अधिकच दूषित झाली होती आणि त्यातून पू वाहत होता. भूक आणि ताण्याने माझा घसा कोरडा पडला होता, पण माझ्या आतल्या स्वाभिमानी मुलीने मला घट्ट धरून ठेवले होते. मी वेदनेपुढे हार मानायला पूर्णपणे नकार दिला. त्या अंधाऱ्या रूममध्ये मला पूर्णपणे समजले की हे घर माझ्या सासरचे घर नसून एक भयानक कत्तलखाना आहे, जिथे रोज माझ्या आत्मेची, माझ्या आत्मसन्मानाची आणि माझ्या जीवनाची कत्तल होत होती. जर मला जगायचे असेल तर मला दुसरं काहीतरी करावं लागलं असतं. महिने उलटले आणि माझ्या आई वडिलांशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला होता. जेव्हा कधी माझे वडील फोन करायचे तेव्हा माझी सासू माझ्या डोक्यावर बोट रोखून असायची. तिचा आवाज बंदुकीसारखा कठोर असायचा आणि मला फक्त एवढंच म्हणायची, परवानगी होती? हो बाबा, मी अगदी ठीक आहे. इथले सगळे माझ्यावर खूप प्रेम करतात, पण वडिलांचं मन कसं असतं? मी माझ्या वडिलांचे हुंदके कसे ओळखू शकणार नाही?
माझ्या आवाजात दडलेली वेदना मला ऐकू येत होती. एके दिवशी कोणतीही पूर्वसूचना न देता बाबा अचानक माझ्या सासरच्या घरी आले. त्यांच्या हातात माझी आवडती मोगरेची फुलं आणि खवा बर्फीचा तोच बॉक्स होता. बाबांना दारात पाहताच धावत जाऊन त्यांना मिठी मारावीशी वाटली. मला रडून मोकळं व्हायचं होतं. सुमितच्या पट्ट्याने माझ्या अंगावर पडलेले निळे व्रण त्यांना दाखवायचे होते. पण माझी सासू मागून आली आणि तिने माझ्या पाठीत इतक्या जोरात बुक्की मारली की वेदनेने माझे अश्रू आटून गेले. जेव्हा बाबांनी माझ्या सासऱ्यांशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सभ्यतेचा मुखवटा उतरला. त्यांनी बाबांना त्या दिवाणखान्यात बसायला लावलं आणि कोणताही औपचारिकपणा न दाखवता ते म्हणाले, बघा श्री शर्मा, ही एक साधी गोष्ट आहे. तुमची मुलगी आपल्या घराची शोभा घालवत आहे. लग्नाच्या वेळी तुम्ही ज्या उणीवा ठेवल्या होत्या त्याकडे आम्ही दुर्लक्ष केले, पण आता गोष्टी खूपच हाताबाहेर गेल्या आहेत. जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या घरात आनंदाने राहावेसे वाटत असेल तर आम्हाला बाजारातील त्या भूखंडाची कागदपत्रे द्या. हे ऐकून बाबा थक्क झाले. त्यांनी हात जोडून म्हटले, दादा, तू भूखंड माझ्या कष्टाच्या पैशातून घेतला आहे. मला वाटले की म्हातारपणी एखादे संकट आले किंवा अंजलीला कधी गरज लागली तर तो उपयोगी पडेल. मी तो इतक्या लवकर कसा विकू किंवा हस्तांतरित करू शकेन? सुमितने लगेच मध्येच बोलून बाबांचा अपमान करत म्हटले, मग तुमच्या त्या गर्विष्ठ मुलीला तुमच्यासोबत घेऊन जा. आमच्या घरात तिला जागा नाही. असहाय्यतेने वडिलांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आणि ते सुमितच्या पाया पडले. बाळा, असं करू नकोस. समाजात मी उद्ध्वस्त होईल. मी हे सर्व दुरून पाहत उभी होते. माझा संताप अनावर झाला होता. ज्या वडिलांनी माझे बोट धरून मला चालायला शिकवले, ज्यांनी मला कधीही कोणतीही इजा होऊ दिली नाही, ते आज काही लोभी लांडग्यांसमोर याचना करत होते. माझ्या सासरेंनी माझ्या वडिलांना ढकलले आणि म्हणाले, ठीक आहे, जर तुला समजत नसेल तर आपण दुसरी पद्धत वापरून पाहू. त्याने त्याच्या पत्नीला, माझ्या सासूला इशारा केला आणि तिने लगेच माझा हात पकडून मला ओढायला सुरुवात केली. बाबा ओरडले आणि गयावया करू लागले, पण माझ्या सासरेने त्यांना जबरदस्तीने आतल्या खोलीकडे ढकलले, जिथे माझ्या नशिबाचा निर्णय होणार होता. त्यांनी दार जोरात आपटले, आतून कुलूप लावले आणि एका जड लोखंडी कडीने ते बंद केले. खोली पूर्णपणे बंद झाली होती आणि सर्वत्र शांतता पसरली होती. आम्ही फक्त चौघेच होतो. मी, माझे असहाय्य वडील आणि ते 2 क्रूर सासू सासरे. तर सुमित बाहेर पहारा देत उभा होता. या बंद खोलीची भीती इतकी तीव्र होती की जणू काही दहशत हवेतच पसरली होती. माझे वडील सासऱ्यांच्या पाया पडले आणि रडले, दादा, माझी अंजली निर्दोष आहे. तुम्ही जे सांगाल ते मी करेन, पण माझ्या मुलीवर हात उचलू नका. सासऱ्यांनी बाबांना लाथ मारून दूर ढकलले आणि म्हणाले, आता खूप उशीर झाला आहे. मिस्टर शर्मा, नुसत्या बोलण्याने आता काही होणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्या भूखंडाच्या कागदपत्रांवर सही करत नाही तोपर्यंत तुमची मुलगी अशीच त्रास सहन करत राहील. माझ्या सासूने माझ्या दुसऱ्या मनगटावरही वार केला. तिने माझा हात पकडला आणि इतक्या निर्दयपणे पिरगळला की मी किंचाळले. थरथरत्या हाताने बाबांनी खिशातून चष्मा काढला आणि सासऱ्यांच्या पाया पडत गयावया केली, मी सही करायला तयार आहे, फक्त माझ्या मुलीला सोडून द्या. पण त्यांच्या सासऱ्यांच्या चेहऱ्यावर एक सैतानी हास्य होते. त्यांना कळून चुकले होते की त्यांनी एका असहाय्य बापाचा पूर्णपणे छळ केला होता. ते म्हणाले, तू कागदपत्रांवर सही करशील, पण आमच्या विरोधात जाण्याचे परिणाम आज तुला भोगावे लागतील. त्यांनी सुमितला हाक मारली आणि सुमित हातात एक जाड काठी घेऊन खोलीत आला. हे पाहून बाबा खूप अस्वस्थ झाले आणि सुमितचा हात पकडून म्हणाले, बाळा, तू शिकलेला आहेस. तू काय आहेस हे तुला माहित आहे. ती तुझी बायको आहे. पण सुमितने बाबांना इतक्या जोरात ढकलले की ते भिंतीवर आदळले आणि त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. माझ्या वडिलांना त्या अवस्थेत पाहून माझे हृदय कळवळले. माझ्या मनातली सगळी भीती जणू रागात बदलली. मी माझ्या सासूला माझ्या पूर्ण ताकदीने ढकलले. मी तिला मागे ढकलून बाबांकडे धावत गेले. बाबाचं डोकं मांडीवर घेऊन मी रडू लागले आणि माझ्या सासऱ्यांकडे बघून ओरडले
की तुम्ही माणसं नाही, तुम्ही राक्षस आहात. देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही. माझे सासरे हसले आणि म्हणाले की देव, या खोलीत देव नाही, इथे फक्त माझ्या आज्ञा पाळल्या जातात. आता जर तू आणि तुझे वडील जर तुम्हाला आमचे जीवन सुरक्षित ठेवायचे असेल तर शांत उभे राहा आणि जो कोणी आमच्याशी 2 हात करण्याचे धाडस करेल त्याचे काय होते ते पहा. खोलीच्या भिंती जणू आमच्या वेदना पाहत होत्या, पण मदतीचा कोणताही मार्ग नव्हता. प्रत्येक क्षण एका युगासारखा वाटत होता आणि मला जाणवले की माझ्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले तरी चालेल, पण हा जुलूम संपवणे अत्यावश्यक आहे. हे सगळं पचवणं कठीण होतं. खिडक्या बंद होत्या आणि फक्त एका मंद बल्बचा प्रकाश होता, ज्यामुळे आमच्या चेहऱ्यांवर पडलेल्या सावल्या अधिकच भयावह दिसत होत्या. माझ्या सासूने जराही वेळ न घालवता माझं मनगट इतक्या निर्दयपणे पिरगळलं की माझ्यातली सगळी आशाच उरली नाही. हाडे मोडल्याचा आवाज आला. काचेच्या बांगड्या फुटून माझ्या त्वचेत घुसल्या आणि तिथून रक्ताची एक बारीक धार वाहू लागली. वेदनेची एक तीव्र लहर माझ्या शरीरातून गेली. माझे वडील ओरडले, माझ्या मुलीला सोडा, तुम्ही लोक जनावर आहात, माणसं नाही. पण माझ्या सासरेंनी आपला मजबूत तळ हात वडिलांच्या छातीवर ठेवून त्यांना भिंतीला खिळवून ठेवले. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होते, जे पाहून कोणाच्याही अंगावर काटा आला असता. त्यांनी आपली भयानक अट स्पष्ट शब्दात मांडली. शर्माजी, जर तुम्हाला तुमच्या मुलीला जिवंत पाहिजे असेल तर तो भूखंड आत्ताच्या आत्ता माझ्या नावावर करा, नाहीतर तुम्हाला मुलगी होती हेच विसरून जा. ती इथे रिकाम्या हाताने आली होती आणि आज ती इथून केवळ एक प्रेत म्हणूनच जाईल. आम्ही पोलिसांना कळवू, ते म्हणतील की तिने आत्महत्या केली आणि मग कोणीही आम्हाला इजा पोहोचवू शकणार नाही. माझ्या सासू सासऱ्यांना खात्री होती की बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क नसलेल्या या बंद खोलीच्या भयावह वातावरणात माझे वृद्ध वडील पूर्णपणे खचून जातील आणि त्यांच्या प्रत्येक अवास्तव अटीला बळी पडतील. त्यांना पूर्ण खात्री होती की एक असहाय्य वडील आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी इतके हताश होतील. पण त्या क्रूर माणसांना कल्पनाही नव्हती की ज्या मुलीला ते गेल्या 6 महिन्यांपासून असहाय्य, घाबरलेली आणि हतबल समजून तिचा छळ करत होते, ती आता आत्मसन्मान आणि करुणेचा एक ज्वालामुखी बनली होती. त्यांना कल्पनाही नव्हती की माझ्या लाल स्कार्फची किनार, जिथे सोनेरी लेसने भरतकाम केलेल्या त्या आवरणात एक अत्याधुनिक छोटासा छुपा मायक्रोफोन आणि एक छोटा ट्रान्समीटर लपलेला होता. तो मायक्रोफोन माझ्या वडिलांना वापरला जाणारा प्रत्येक घाणेरडा शब्द, प्रत्येक धमकी आणि प्रत्येक असहाय्य किंकाळी रेकॉर्ड करत असे. तो केवळ त्याचे रेकॉर्डिंगच करत नव्हता, तर तो थेट त्या घरगुती हिंसाचाराच्या अजामीनपात्र FIRचा भाग बनवत होता. मी माझ्या एका वकील मित्राच्या मदतीने अवघ्या 2 दिवसांपूर्वीच ऑनलाईन तयार केलेला एक दस्तऐवज पुन्हा लिहित होते. जेव्हा माझ्या सासऱ्याने ती प्रेत म्हणून निघून जाईल हे शेवटचे वाक्य उच्चारले, तेव्हा मी हळू माझ्या स्कार्फच्या कोपऱ्याला हळूच स्पर्श केला, ज्यातून ट्रान्समीटरचा सिग्नल थेट बाहेर उभ्या असलेल्या पोलीस पथकापर्यंत पोहोचला. वास्तविक पाहता तिथे दिवे चालू असलेल्या 2 पोलीस गाड्या होत्या. ते आमच्या घराबाहेर काळोखात दिवे बंद करून कोणतेही सायरन न वाजवत उभे होते. मी त्यांना आधीच सत्य सांगितले होते आणि माझा जीव धोक्यात असल्याचे ठोस पुरावे दिले होते. पोलीस फक्त त्यांच्याकडून अशा एका जबरदस्ती धमकीची वाट पाहत होते, जिला कायद्याने कधीही नाकारता येणार नाही. आणि माझ्या सासऱ्यांनीही तीच चूक केली. खोलीचा दरवाजा अचानक एका मोठ्या धबक्यासह उघडला. जड बुटांचा आवाज घुमला आणि सुमित किंवा त्याच्या आई वडिलांना काही कळायच्या आतच महिला पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या सासूला पकडले आणि इन्स्पेक्टरने माझ्या सासऱ्यांना हातकडी घातली. सुमितने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण कॉन्स्टेबलने त्याला आधीच थांबवले. त्याने त्याला जमिनीवर फेकले. आता सर्वात मोठे, सर्वात भयानक आणि अंतिम रहस्य उघड करण्याची वेळ आली होती, ज्याने संपूर्ण कथेची दिशाच बदलून टाकली. जेव्हा सासरे हातात बेड्या घातलेले असूनही ओरडले, तुम्ही पोलीस वॉरंटशिवाय आमच्या घरात कसे घुसलात? आमचा समाजात प्रभाव आहे, आम्ही तुम्हा सर्वांना निलंबित करू. आणि त्या पोलीस अधिकाऱ्याला वॉरंटशिवाय घरातून बाहेर पडण्याची काय गरज होती? असो,
या बंद खोलीची बातमी बाहेर कशी पसरली? मग इन्स्पेक्टर माझ्याकडे बघून हसले. मी माझे अश्रू पुसले, तुटलेल्या बांगड्यांमुळे झालेली जखम साडीच्या पदराने झाकली आणि माझ्या सासऱ्यांच्या जवळ उभी राहिले. मी म्हणाले, तुम्हाला वाटलं का की मी तुमचा छळ सहन करायला आज अचानक या खोलीत आले आहे? नाही, खरं तर मी या खोलीत येण्यापूर्वीच काल रात्री सुमित झोपलेलं असताना मी त्याच्या फोनमधील सर्व कॉल रेकॉर्डिंग मिळवले, ज्यामध्ये तुम्ही दोघे माझ्या वडिलांना मारण्याचा आणि मला विष देऊन तो एक अपघात आहे असे भासवण्याचा कट रचत होता. पण ते रहस्य नाही. रहस्य तर त्या कटात आहे ज्यासाठी तुम्ही हे सर्व नाटक रचले. तो भूखंड माझ्या वडिलांचा नव्हताच. 3 महिन्यांपूर्वी सरकारने एका महामार्गाच्या प्रकल्पासाठी तो ताब्यात घेतला होता आणि त्यातून मिळालेल्या नुकसान भरपाईतून माझ्या वडिलांनी शहरातील सर्वात मोठ्या महिला पोलीस ठाण्याला आणि एका महिला निवारगृहाला गुपचूप मोठी रक्कम दान केली होती, जेणेकरून माझ्यासारखी दुसरी कोणतीही मुलगी या लांडग्यांपासून सुटणार नाही. हे ऐकून माझ्या सासऱ्यांचा चेहरा फिका पडला. त्यांचे डोळे विस्फारले आणि ते जमिनीवर बसले. सुमित आणि त्याची आई रडू लागले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बाबा धावत आले आणि त्यांनी मला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात आता असह्यता नव्हती, तर त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास होता. अभिमानाच्या अश्रूंनी माझ्या मुलीच्या धैर्यात भर घातली. आज एका मुलीने आपल्या वडिलांचा सन्मान डागळण्यापासून वाचवला होता हे जाणून मी कोणताही पश्चाताप न बाळगता त्या घराचा उंबरठा कायमचा ओलांडला. कायद्याच्या लांब हाताने त्या गुन्हेगारांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली होती आणि मी न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यामुळे त्यांना सौम्य शिक्षा झाली, ज्यामुळे समाजासमोर एक आदर्श निर्माण झाला. तिला कठोर शिक्षा झाली, ज्यामुळे समाजात एक नवा पायंडा पडला. मी माझे अपूर्ण राहिलेले शिक्षण पुन्हा सुरू केले आणि आज मी महिलांच्या हक्कांसाठी लढणारी एक संघटना चालवते, जेणेकरून कोणताही लोभी कुटुंब निष्पाप लोकांचे जीवन धोक्यात घालू शकणार नाही. तर मित्रांनो, ही होती अंजलीची कहाणी, जिने हे सिद्ध केले की जेव्हा एखादी मुलगी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आणि वडिलांच्या प्रतिष्ठेसाठी उभी राहते, तेव्हा कितीही मोठा अन्याय झाला तरी तो शरण जातो. जर अंजलीच्या धैर्याने आणि या कथेने तुमचे मन हेलावले असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी हृदयद्रावक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.